तुमचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय काय सांगा? सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील आहे. त्या 26 एप्रिल 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, ज्या सिनेमाची आतुरतेने संपूर्ण राज्य वाट पाहत होतं आणि अगदी वराडची वराड जसं आपण म्हणतो तसं थिएटरमध्ये जाणार होते आणि हा चित्रपट बघणार होती. कारण हा चित्रपट एका सर्वसामान्य व्यक्तीवरती आणि एका समाजासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या व्यक्तीवरती हा सिनेमा होता. आणि हा सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चालणार ह्या गोष्टीचा इफेक्ट असेल किंवा हा सिनेमा राज्यात चाललेल्या इलेक्शनवरती असेल किंवा मला माहीत नाही ज्या गोष्टीवरती असेल त्या गोष्टीचा मी प्रथमतः इलेक्शन बोर्ड असेल, आचारसंहिता असेल आणि सेन्सॉर बोर्ड यांचा आदर करतो. पण आम्हाला हा सिनेमा प्रदर्शनापासून थांबवण्याचे आदेश दिलेत. का दिले माहीत नाही. हा सिनेमा का थांबवावा वाटला का खरंच थांबवला हे मला माहीत नाही. पण मी राज्यातल्या जनतेला एवढंच सांगतो की आपल्यावरती संकट आलेलं आहे आणि हे जे संकट आहे हे चित्रपटावरती आहे, हे आमच्यावरती आहे, हे माननीय जरांगे पाटलांवरती आहे आणि हा अन्याय हा समाजावरती देखील झालेला आहे, आमच्यावरतीही झालेला आहे. त्याच्यामुळं मी अन्यायाचं स्वागत करून येणाऱ्या 21 जून 2024 रोजी हा सिनेमा राज्यभर पुन्हा ताकदीने आपण रिलीज करतोय. पण जे झालं ते चुकीचं झालं. हे चित्रपटाच्या बाबतीत घडायला नको होतं. कारण संघर्ष हा जरांगे पाटलांच्या आयुष्यालाही आला, त्यांच्या आयुष्यावर बनलेल्या सिनेमाला सुद्धा आला. म्हणजे जे नको व्हायला होतं ते सुद्धा झालं. पण मी संघर्षाचं सुद्धा स्वागत करतो आणि समाजाला सांगतो की आपण निषेध करू नका, आपण चुकीच्या पद्धतीने वागू नका, आपण आलेल्या संकटावर मात करून येणाऱ्या 21 जूनला हा सिनेमा राज्यभर ताकदीने प्रदर्शित करू. आणि मी आशा करतो की आता हा सिनेमा समाज चित्रपटसृष्टीतलं रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. आता मराठा समाज या सिनेमाला बघणार होता, पण येणाऱ्या 21 जूनला राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल अशी आशा करतो.